हळदी कुंकू स्पेशल नाश्ता कुरकुरीत उडदाच्या डाळीचे वडे। नमस्कार मैत्रिणींनो, घरची आठवण रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आपण बनवूया। इथे मी 4 तास अगोदर भिजवून ठेवलेली उडदाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे। 1 चमचा धणे, 1 चमचा जिरा, 2-3 चमचे दही, अद्रक, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण। आता आपण उडदाची डाळ मिक्सरमध्ये वाटून घेऊया। जाडसर घट्ट अशी उडदाची डाळ आपण 2 चमचे पाणी घालून वाटून घेऊया। जास्त पातळ करायची नाही, असं घट्ट असली पाहिजे। आता आपण मिक्सरमधून हे सगळं साहित्य वाटून घेऊया। मिरच्या, लसूण, धने जिरे पावडरची पेस्ट, अद्रक, हे सगळं आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये छान असं। 1 चमचा मीठ घालून आपण हे मिश्रण उडदाच्या डाळीमध्ये घालूया। हे छान असं वरून 2 ते 3 चमचे आपण दही घातलेले आहे आणि 1 चमचा मीठ पण वापरलेले आहे आणि भरपूर अशी कट करून कोथिंबीर घालून घ्या आणि छान मिश्रण एकजीव करून घ्या। 5 मिनिट आपण मिश्रण एकजीव फेटायचे आहे, त्याने मिश्रण हलके होते आणि आपले वडे अगदी हलके फुलके होतात। पाण्यात 1 गोळा टाका, गोळा अलगद वरती आला की आपले मिश्रण परफेक्ट झालेले असेल। चला आता तळण्याची तयारी करूया। एका वाटीवर कॉटनचा कपडा झाकून खालून गच्च धरा आणि कपड्याला पाण्याचा हात लावून छान असे गोल गरगरीत वडे थापून घ्या। छोटासा गोळा घ्या पिठाचा आणि पाण्याचा हात लावून गोल गरगरीत आपले वडे छान होतात आणि आपल्याला टाकण्यासाठी तेलामध्ये सोपे जातात। छान असे अलगद सुटतात। आपण 2 ते 3 एका घाण्यामध्ये वडे टाकू शकतो। कपड्याला अगोदर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि गरगरीत असं छान वडे थापून 2 ते 3 तेलामध्ये सोडा। छान असे एका घाण्यामध्ये 2 किंवा 3 बसू शकतात आणि कुरकुरीत असे आपल्याला वडे तळायचे आहेत। 4 ते 5 मिनिट लागतात। मस्त खमंग मंद आचेवर हे वडे तळायचे आहेत। गॅस मोठा करायचा नाही, मीडियम गॅसवरच आपल्याला हे वडे बघा कसे टम फुगलेले आहेत। एकदम कुरकुरीत ब्राऊन होईपर्यंत 5 मिनिट तळून घ्या। मस्त असे आपले वडे दिसतात आणि खायला पण खूप खमंग लागतात। कडक बघा असा क्रिस्पी आवाज येतो आपल्याला त्याचा। आता आपण चटणीची तयारी करूया। अर्धा वाटी नारळ, कोथिंबीर, पुदिना हे सर्व आणि थोडेसे शेंगदाणे आणि 1 मिरची घालून आपण चटणी बनवूया। थोडंसं अर्धा वाटी पाणी घालून मस्त अशी पुदिना कोथिंबीर चटणी यासोबत खाण्यासाठी बनवूया। आपले वडे एकदम कुरकुरीत आणि बाहेरून कुरकुरीत आणि मधून एकदम सॉफ्ट असे बनलेले आहेत। नक्की बघा, करून बघा, खाऊन बघा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।